आणि केव्हाच फिरतोच आम्ही गोल 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 गोल. नदीमध्ये जातोय, नदीमध्ये नाही जाते, नदीमध्ये जातोय म्हणे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम और वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज आहे गणपती विसर्जनाचा दिवस. हे 11 दिवसांपैकी हे 10 दिवस कसे गेले ना काहीच समजलं नाही. आणि आज गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे. खरं तर सकाळपासून करमत नाहीये, बट आज एक ती प्रथा आहे, माहिती आहे म्हणजे की गणपती बाप्पांना विसर्जित करावं लागतं, विसर्जन करावं लागतं. सो आपल्याला त्यांना विसर्जित करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या 10 दिवसामध्ये ना एक खूप छान शेड्यूल तयार झालं होतं. सकाळी लवकर उठायचं, म्हणजे आम्ही बेसिकली सकाळी लवकर उठत नाहीत, संध्याकाळी लेटपर्यंत काम चालतं, सकाळी उशिरा उठायची सवय आहे. बट गणपती बाप्पांच्या या गणपतीच्या सणामध्ये आम्ही सकाळी लवकर उठत होतो, बाप्पांची आरती घेत होतो, संध्याकाळी सोसायटीमधले पण आरती आम्ही घेत होतो. तर हा खूप छान शेड्यूल तयार झाला होता. बट आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे. सो तुम्हाला मी या व्लॉगमध्ये पूर्ण आजचा दिवस आमचा कसा असेल, काय असेल ते दाखव. आता मी बोलू. ठीक आहे. जसं मी आजचा दिवस दाखवतो असं म्हणतोय, जसं सगळं एकदम प्रेझेंट राहणार आहे, अटेंटिव्ह. ओके, जे दाखवता येईल ते दाखवेल तुम्हाला बस. तर बेसिकली आजचा प्लॅन आमचा असा आहे की जेवण वगैरे करायचे, त्यानंतर बाहेर थोडं काम आहे ते करायचं. संध्याकाळी सोसायटीमध्ये बाप्पाची मिरवणूक निघणार आहे, सोसायटीमधल्या तिकडे पण जाऊ आम्ही. तिकडे ती आमचा प्लॅन चाललाय की तिकडे जायचं. त्यानंतर आलं की आमच्या घरातल्या बाप्पाचं विसर्जन करायचं आहे. आज आम्ही थोडं लेटच विसर्जन करायचं प्लॅन करतोय, कारण बाकीच्या पण भरपूर गोष्टी आहेत ज्या आम्हाला करायच्या आहेत त्या आधी. तर चला तुम्हाला दाखवूयात आमचा दिवस आजचा कसा स्पेंड करतो आम्ही ते. आणि सोसायटी मधला पण आपला जे गणपती आहे ना ते पण आजच्या ब्लॉग मध्ये आपण यांना दाखवूया. सोसायटीमध्ये पण खूप छान गणपती बसवलेला आहे. आणि काल पण ऍक्च्युली आय डोंट थिंक सो आता आपल्याला तिकडे शूट करता येईल काही, कारण तिथे आता सकाळपासूनच आज ऍक्च्युली हळदी कुंकवाचा प्रोग्राम चालू आहे तिथे 12-1 पर्यंत. नंतर पण काहीतरी आहे, म्हणजे आज दिवसभर जर पॉसिबल झालं तर आम्ही तुम्हाला या ब्लॉग मध्ये ते पण दाखवू. नाहीतर आमच्याकडे आधीचे शॉर्ट्स आहेत ते आम्ही यानंतर टाकून देऊ. येस, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल किती छान गणपती सोसायटीमध्ये पण बसवला होता. तर ठीक आहे, तर भेटूया पुढे. बघा तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा की काय काय होणार आहे दिवसभर. सकाळची आरती करून संध्याकाळच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाची तयारी करण्यासाठी आम्हाला काही सामान घ्यायचं होतं आणि त्यासाठी आम्ही बाहेर पडलो. कामाला सुरुवात करण्याआधी म्हटलं पहिल्यांदा चहा घेऊयात, आणि त्यासाठी आम्ही आलो अभिनंदन कडक स्पेशलमध्ये. चहा घेतला आणि नंतर कामाला सुरुवात केली. बाप्पांसाठी आम्ही फुले, हार, मोदक घेतले आणि सगळी कामे आवरून आम्ही सोसायटीमध्ये रिटर्न आलो. सोसायटीच्या गणेश मंडळामध्ये आलो, इथे दर्शन घेतलं. इथेही खूप छान डेकोरेशन केलेलं आहे, रात्री तर खूप छान दिसतं. यावेळेसची गणेश मंडळाचं मॅनेजमेंट खूप छान होतं. खूप सगळे इव्हेंट्स यावेळेस त्यांनी अरेंज केले होते आणि खूप छान वातावरण यावेळेस होतं. मी छान अशी रेडी झाली आहे. खूप वेळ लागला ॲक्च्युली. मी गेट रेडी विथ मी पण शूट केलेलं, बट मला नाही वाटत ते काही व्यवस्थित माझ्याकडनं कॅप्चर झालं आहे. बट ठीक आहे. छान अशी मी साडी घातली आहे, खूप जुनी साडी आहे माझी ही, बट म्हटलं चला आता रिवेअर करूया तिला एकदा. विकी रेडी होतो ॲक्च्युली, तो झोपला होता थोडा. त्याला आज खूप दिवसानंतर जसं सुट्टी मी आली आहे म्हटलं थोडा आराम करू देऊ त्याला, आणि मला भरपूर वेळ गेला साडी घालायला. आता बाकी खाली जाऊ आम्ही, थोडे पिक्चर्स क्लिक करू, त्यानंतर वर आल्यानंतर एकदा चहा वगैरे घेऊ. सोसायटीमधल्या गणपतीचं जे विसर्जन आहे ना तिकडे जाऊ, थोडं तिथे बघूयात. आणि आय गेस बघू, मी याला विचारते एकदा की काय प्लॅन ऑफ ॲक्शन असणार आहे आमचा. बिकॉज जर खाली गेलो आता सोसायटीच्या याला तर आय डोंट थिंक सो आम्हाला लवकर वर येऊन आमच्या गणपतीचं हे करता येईल, आरती वगैरे सगळं करता येईल. त्यापेक्षा मग एकदा इथनंच आरती करून कसं करता येईल विचारू. मी पण खूप कन्फ्यूज आहे, एकदा त्याला विचारते मग बघूयात पुढचं. बट सध्या मी छान असं रेडी झाली आहे आणि मी हा सेट घातला आहे. हे छोटेसे छान असे इयरिंग्स मला नाजूकच आवडतात ॲक्च्युली. जास्त मोठे मला असं वाटतं की माझ्या फेसला ते सूट नाही करत, मोठे जे असतात चंकीवाले ते कधीतरी वाटतं, म्हणजे जसं ऑक्सिडाईज वगैरे जे आहेत ना ते छान वाटतात घालायला. बट असे हे जे छोटे डेंटीवाले जे असतात ना तेच आवडतात मला. चलो विकीचे वेट करूयात आपण, तो कधी रेडी होतो. सो मी रेडी झालोय गणपती विसर्जनासाठी. मी पण असा खूप छान असा तयार झालोय. आणि विशेष म्हणजे पल्लवीने खूप दिवसानंतर साडी नेसली आहे, सो ती खूप सुंदर दिसते साडीमध्ये. तर आता आम्हाला 2 ऑप्शन्स आहेत गणपती विसर्जन करण्यासाठी. एक मध्ये चरोली गावामध्ये एक मंदिर आहे, तिथे आम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करू शकतो, किंवा सोसायटीने सुद्धा काहीतरी प्रोव्हिजन केलेली आहे. सो आम्ही डिसाईड नाही केलं आणखीन की आम्ही कुठे विसर्जन करणार आहोत. तर आणि पल्लवी पण मी तुम्हाला दाखवतो, कॅमेरा पल्लवीकडे घेतो, कारण खूप दिवसानंतर तिने साडी नेसली आणि खूप सुंदर दिसते साडीमध्ये ती. पल्लवी
चहा बनवते मी, चहा टाकलाय. मी कसा दिसतोय? एकदम एक नंबर, मस्त. तू पण खूप सुंदर दिसतेस. ऍक्च्युली आपण खूप दिवसानंतर असं रेडी झालोय ना. झालोय मी एकदा प्रॉपर. आमचे थोडेसे काही होते इश्यूज, रिझन्स, ज्यामुळे आम्ही थोडं डिस्टर्ब होतो मागे. बट हो, तर इथे आता मस्त चहा बनवणं चालू आहे. मला सांग, साडी नेसलीस खूप दिवसात ना, किती वेळ लावलास तू साडी नेसायला आवडायला? 1 तास, 2 तास की 3 तास? मी झोपेमध्ये होतो, मला आयडिया नाही. 1 तास लागला. मी साडी घातली पटकन आणि मी मेकअप नाही केला. मेकअप म्हणजे लिपस्टिक लावली स्टील तुला आणि पूर्ण बेसिक जे मी नेहमी करते ना रोज तेच केले. फक्त कन्सिलर युज केले कारण मला खूप जास्त डार्क सर्कल्स आले तेवढ्यात. मग ते कन्सील करण्यासाठी फक्त कन्सिलर लावले. बाकी टिंटलेस मी हे आय शॅडो वगैरे एकदम सिंपल दाखवतो तुला. आणि माझे जे वाढण्याचं कारण आहे ना ते कारण रात्री ऑफिस करत बसतो, रूमचा लाईट चालू असतो, मला काही झोपच येत नाही. ठीक आहे. मला किती वेळ लागला माहितीये? 5 मिनिट, फक्त 5 मिनिट. 5 मिनिटात तर आपण रेडी झालं. झोप काढली तोपर्यंत. नॅचरल ब्युटी आहे ना, त्यामुळे तसं काही नाही. ठीक आहे, एकदम छान आहे दिसायला. हो ना. नाही असं काही नाही. तू खूप छान दिसते. बस तू छान आहे जास्त. बघा आमचं आम्ही तर बाप्पांच्या शेवटच्या आरतीसाठी आम्ही आता इथे दुर्वा काढतोय. तर 21 दुर्वा, मोदक, सगळं प्रिपरेशन झालेलं आहे आता. तर आता आम्ही एक शेवटची या वर्षीचा शेवटची आरती आता आम्ही करू आणि बाप्पांचं विसर्जन करू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आम्ही निघालो आहोत बाप्पाच्या विसर्जनासाठी. म्हणजे पप्पा असे छान मस्त आता एकदम आवरून रेडी आहेत आमच्यासारखेच. कुठे जायचंय आपल्याला विसर्जनाला? आपण जाऊ चरोलीमध्ये, बघू तिथे. ओके, येस. गर्दी असेल ना पण आता सगळीकडेच विसर्जनाची, त्या रोडला वगैरे. लेटच झालं आम्हाला, तरी 6 वाजलेत ना ऑलमोस्ट. ठीक आहे. आता चलो, सोसायटीतलं पण आम्ही जास्त वेळ खाली गेलो नाही ऍक्च्युली. विसर्जनासाठी थोडं म्हटलं, आम्हाला कॉल आलेलं ग्रुपवरनं सोसायटीच्या की इकडे एका ठिकाणी आहे अरेंजमेंट, हिरामाता मंदिर म्हणून आहे, तिथे नदीच आहे ऍक्च्युली. आणि नेहमी सोसायटीमध्येच केलेलं असतं अरेंज, बट ह्या वेळेस आम्ही म्हटलं ठीक आहे जाऊयात आपण, कुछ करते अलग आज. आणि केव्हाच फिरतोच आम्ही गोल 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 गोल. काय म्हणायचंय विकी तुला? गोल गोल नाही, आपण करेक्ट जातोय. माझ्यासाठी गोल गोलच झालं ते. नदीमध्ये जातोय, नदीमध्ये जातोय म्हणे. वा, तिकडे अशी आहे व्यवस्था. हा, असं ते म्हणले की केलंय त्यांनी तिकडे, थोडस केलं असेल काहीतरी पॉन्ड टाईप वगैरे त्यांनी तिथे नदीच्या कडेला. नेक्स्ट टाइम गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी